गुड इव्हनिंग सगळ्यांना. आजच्या टेस्ट पासून आपली 11व्या टेस्ट पासून आपली 60 मार्काची टोटल फुल लेंथ टेस्ट स्टार्ट झालेली आहे. तर महत्वाचं आहे या टेस्ट मध्ये जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहेत ते सगळे डिस्कस करणार आहोत आपण. तर याच्यानंतर जे काही क्वेश्चन असतील ते महत्वाचे आहेत, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. क्वेश्चन नंबर फर्स्ट होता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ परफेक्ट स्टेज रिलेटेड टू द ब्लास्ट ऑफ राईस. ब्लास्ट ऑफ राईस ची परफेक्ट स्टेज जी आहे ती विचारण्यात आलेली आहे. या टेस्ट मध्ये जे पॅथॉलॉजीचे क्वेश्चन असतील, आता हे लास्ट क्वेश्चन असतील पॅथॉलॉजी रिलेटेड, यानंतर कुठलेही क्वेश्चन पॅथॉलॉजीचे इन्क्लूड यामध्ये नसतील, या टेस्ट मध्ये नसतील. तर त्यामध्ये जे काही आहेत, पायरिक्युलरिया ग्रासी जो आहे इम्परफेक्ट स्टेज जी आहे, ब्लास्ट ऑफ पॅडीची परफेक्ट स्टेज आहे, पायरिक्युलरिया ग्रासी इनपरफेक्ट स्टेज ऑफ द ब्लास्ट ऑफ राईस. इनपरफेक्ट आणि परफेक्ट स्टेज मध्ये काय डिफरन्स आहे, तर इनपरफेक्ट स्टेज मध्ये जी की असेक्शुअल स्टेज आहे, सेक्शुअल कुठलाही स्पोर तिथं डेव्हलप होत नाही, त्याला आपण म्हणतो असेक्शुअल स्टेज, त्याला इम्परफेक्ट स्टेज असंही म्हणतात. ड्रेसेलिया जी आहे ती आहे परफेक्ट स्टेज रिलेटेड विथ द ब्राऊन स्पॉट ऑफ स्पॅडी. हेल्मेंथोस्पोरियम ओरायजी जी आहे ती परफेक्ट स्टेज आहे, इनपरफेक्ट स्टेज आहे ब्राऊन स्पॉट ऑफ स्पॅडीची. आणि मॅग्नोपोर्था ग्रासी जी आहे, ऑप्शन नंबर डी, दिस युअर आन्सर, that is the blast of rice, the perfect stage related with the blast of rice. Then Claviceps oryzae जो आहे related with the Claviceps oryzae, that is perfect stage related with the fall smut of rice. ठीक आहे. तर हे झालं क्वेश्चन नंबर फर्स्ट. देन सेकंड, dash is a mass of bacterial cell usually embedded in the slimy appearance on the diseased plant surface, often as a droplet which occasionally found the exuding of the diseased plant. But generally slimy appearance म्हणजे liquid like substance secret होतं, sticky liquid like substance secret होतो बॅक्टेरियल सेलचा किंवा बॅक्टेरियल सेलचा मास ज्याला आपण म्हणतो. तर त्यामध्ये महत्वाचं कुठल्या प्रकारचं जे आहे, तर त्याला आपण ऊज म्हणतो. बेसिकली द बॅक्टेरियल लिक्विड सस्पेन्शन विच इज ड्रॉपलेट आउट फ्रॉम दॅट इन्फेक्टेड पोर्शन दॅट वी कॉल इट ॲज अ ऊज पार्टिकल. देन ममीफाईड जे अपीअरन्स असतं ते ड्राईड किंवा सिरियल फ्रुट्सचं जे असतं ते त्याला आपण ममीफाईड अपीअरन्स म्हणतो, ममीफाईड फ्रुट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर गॉल जे आहे, जे गॉलला आपण काय म्हणतो की ॲबनॉर्मल किंवा लोकलाइज स्वेलिंग ऑर ट्युमर ऑफ द लिप स्टेम ऑर रूट टिश्यू, ज्याला आपण म्हणतो गॉल. ॲबनॉर्मल स्वेलिंग आलेली असते, एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट झालेली असते, त्याला आपण म्हणतो गॉल. पिक्निडिया कशाला म्हणतो, मायनोट युजली ग्लोबोस ब्लॅक फंगल असेक्शुअल फ्रुटिंग बॉडी, जनरली फंगल असेक्शुअल फ्रुटिंग बॉडी जे असतात त्याला आपण म्हणतो पिक्निडिया. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, that the scientists prove the bond of the particularly bunt of wheat which is related with the infectious nature of that, and that will be controlled with the help of this seed treatment. हे कोणी सांगितलेलं आहे, तर टिलेटने सांगितलेलं आहे. पीएम इचलीचं इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन जनरली सायंटिस्ट आतापर्यंत विचारले गेलेले नाहीत, पण आपल्याला माहिती आहे आयबीपीएस प्रत्येक वेळी काहीतरी गुगली आपल्याला टाकतं, त्यामुळे हेही क्वेश्चन थोडेसे महत्वाचे मला वाटले म्हणून मी यामध्ये ते इन्क्लूड केलेले आहे. तर पीएम इचलीने काय केलंय, डिस्क्राईब द मार्फॉलॉजी ऑफ फंगाय फर्स्ट टाइम. मार्फॉलॉजी जी आहे फंगसची, सेप्टेड नेचर कसं आहे, नॉन सेप्टेड कसं आहे, स्पोर कशा प्रकारचे असतात, याला आपण मार्फॉलॉजी असं म्हणू शकतो. तर ते फर्स्ट टाइम डिस्क्राईब केलेलं आहे पीएम इचलीने. नंतरचं इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन जे आहे, फादर ऑफ मायकॉलॉजी पण किंवा फादर ऑर फाउंडर ऑफ मायकॉलॉजी असं याला आपण म्हणतो. त्यानंतर रॉबर्ट कोचचं जो आहे कोच पॉस्ट्युलेट आहे. कोच पॉस्ट्युलेट म्हणजे दॅट इज द हार्ट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. कोच पॉस्ट्युलेट ज्याला आपण म्हणतो, असोसिएशन, आयसोलेशन, इनॉक्युलेशन आणि रिआयसोलेशन. त्यानंतर टिलेटचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तर ह्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते टिलेट आहे. त्यानंतर जेसी लुथरातनं काय केलेले, सोलार ट्रीटमेंट दिलेले फॉर द कंट्रोलिंग द लूज स्मट ऑफ वीट. Then next question, a coccus cell divide in the three planes in a irregular pattern like the cluster or particularly slare look like as a bunch of grapes. जनरली काय विचारलेलं आहे की जे लुक लाईक बंच ऑफ ग्रेप्स किंवा बंच ऑफ ग्रेप्स सारखं ज्या इरेग्युलर पॅटर्न दिसतो कोकस सेलचा, तर ते कुठली अरेंजमेंट आहे, तर बेसिकली स्टेफॅलोकोकाय अरेंजमेंट आहे. सार्सिना कुठली आहे, तर त्याला आपण म्हणतो अल्टरनेट प्लेनला किंवा क्यूब ऑफ 8 सेल ज्याला आपण म्हणतो, विच डिवायडेड इनटू द अल्टरनेट प्लेन, त्याला आपण सार्सिना म्हणतो. डिप्लोकोकाय म्हणजे
particularly a coccus divided into the two plane or two cell that we call it as a diplococcus. Streptococcus कशाला म्हणतो तर पर्टिक्युलर चेन असेल तिथं चेन लाईक अपीअरन्स असेल त्याला आपण स्ट्रेप्टोकोकस म्हणतो. आणि टेट्राड म्हणजे बेसिकली किंवा फोर सेल ऑर बेसिकली टू प्लेन जे असतात किंवा टू सेल असतात त्या अल्टरनेटिव्हली डिवाइड केलेल्या असतात आणि त्याला चारचा किंवा चारचा आठचा बंच तयार होतो तिथं, त्याला आपण म्हणतो टेट्राड. The next, a bacterial cell having a pair of flagella at one end, त्याला आपण म्हणतो सेफॅलोट्रिकस. बाकीचे जे आहेत अम्फिट्रिकस म्हणजे कमीत कमी वन फ्लॅजेला असली पाहिजे इच पोलला. लोपोट्रिकस म्हणजे टू किंवा मोर दॅन टू फ्लॅजेला असले पाहिजे बोथ एंडला. अर्ट्रिकस म्हणजे जिला एकही फ्लॅजेला नाहीये त्याला आपण म्हणतो अर्ट्रिकस. आणि फेरिट्रिकस म्हणजे ऑल ओव्हर द बॉडी ज्या फ्लॅजेला असतील त्याला आपण म्हणतो पेरिट्रिकस. देन नेक्स्ट जो काही आहे, which of the following disease not caused by the viroid potato spindle tuber, बेसिकली कुठला आहे की तो कॉज केलेला नाहीये. तर जे काही कॉफी रस्ट आहे, सिट्रस एक्झोकॉर्टिस असेल, पोटॅटो स्पिंडल ट्युबर असेल, कोकोनट कडम कडम असेल किंवा कोकोनट हार्ड रॉट ऑफ कोकोनट असेल, तर हे सगळे डिसीज आहेत व्हायरॉइडने कॉज केलेले. फक्त एकमेव असा कॉफी रस्ट आहे की जो व्हायरॉइड कॉज करत नाही. The next, the mycelium growing in the between the cell is called as intercellular mycelium. Intercellular mycelium हे आन्सर आहे त्याचं. Vascular mycelium आपल्याला माहिती आहे, vascular tissue of the plant. Mycelium growing within the host त्याला आपण intracellular म्हणतो. Septate mycelium म्हणजे mycelium which having the cross wall, and aseptate mycelium which we call it as the mycelium which having the without cross wall, that we call it as aseptate mycelium. Then next, question number 8 आहे, the organism which kill the tissue in the advance of the penetration and then live on it as a saprophytically is known as. सॅप्रोफायटिकल बेसिकली सॅप्रोफायटिकली ऑर्गॅनिझम जे असतात किंवा ज्याला आपण नॉन ऑब्लिगेट पॅरासाइट असं म्हणतो. ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजे काय, लिव्हिंग होस्ट वरती राहणारा किंवा ज्याला आपण बायोट्रॉप्स म्हणतो. नॉन ऑब्लिगेट म्हणजे काय, तर ज्याला डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर वरती तो सर्वाइव्ह होतो. त्याच्यानंतर फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट म्हणजे काय, तर जनरली ते पॅरासाइट असतात, त्याचं मोड ऑफ लाईफ जे असते ते पॅरासाइट असतात. पण काही एन्व्हायरमेंटल कंडिशन असतील, सर्टन हॅझार्डस कंडिशन असतील किंवा नॉन सुटेबल कंडिशन असतील, त्यामुळे ते सॅप्रोफाइट म्हणून ऍक्ट करतात किंवा ते त्यांना स्वतःला चेंज करून घेतात, त्याला आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइट. त्यानंतर फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट म्हणजे काय, जनरली जे काही असतात ते सॅप्रोफायटिक नेचरचे असतात, पण काही जसं सॅप्रोफाइटचं आहे फॅकल्टेटिव्ह सॅप्रोफाइटचं तसं सेम आहे, फक्त विरुद्ध दिशेने आहे. हे बेसिकली सॅप्रोफाइट असतात, पण काही एन्व्हायरमेंटल कंडिशन मुळे ते पॅरासाइट म्हणून बिहेव करतात, त्याला आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह पॅरासाइट. आणि पॅरासाइट सगळ्यांना माहिती आहे, अन ऑर्गॅनिझम विच कम्प्लिटली डिपेंड ऑन इट्स होस्ट, त्याला आपण म्हणतो पॅरासाइट. ठीक आहे. Then next question आहे, Daedalus is a non-motile spore produced in the sporangium. Non-motile spore कोणता आहे, तर आपल्यानो स्पोर हा non-motile spore म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर जे काही नेक्स्ट क्वेश्चन आहे, Daedalus is a collection of the strain having the similar character. तर सिमिलर कॅरेक्टरचं जे असेल किंवा सिमिलर कॅरेक्टर कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये असतील तर त्याचं जे कलेक्शन असतं त्याला आपण स्पेसिस म्हणतो. ओके, स्पेसिस. त्याच्यानंतर जे काही जिनस आहे, तर सिमिलर किंवा क्लोजली रिलेटेड स्पेसिस जे असतील त्याला आपण म्हणतो जिनस. त्याच्यानंतर फॅमिली आहे, ग्रुप ऑर पर्टिक्युलरली जिनसचा जो ग्रुप असेल त्याला आपण फॅमिली म्हणतो, आणि फॅमिलीचा जो ग्रुप असेल त्याला आपण पर्टिक्युलरली क्लास असं म्हणतो. किंवा ऑर्डर जे आहे, ग्रुप ऑफ सिमिलर फॅमिलीज ज्याला आपण म्हणतो ऑर्डर. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप ऑफ ऑर्डर जो असेल तो असेल क्लास. एक स्पेसिस म्हटलं की काय, सिमिलर कॅरेक्टरायझेशन ज्या स्ट्रेनचं असेल ते स्पेसिस. ग्रुप ऑफ स्पेसिस जिनस, ग्रुप ऑफ जिनस फॅमिली, ग्रुप ऑफ फॅमिली ऑर्डर, अँड ग्रुप ऑफ ऑर्डर इज डेफिनेटली दॅट विल प्रिपेअर दी क्लास. आता यामध्ये एंड्स जे आहेत किंवा लास्ट वर्डिंग जे आहे, फॅमिलीची लास्ट वर्डिंग ACAE असं असतं, ज्याला आपण म्हणतो ACEAE. त्यानंतर ऑर्डरची एल्स असतं ALES. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डिसीज विच ऑकर ऍट व्हेरी इरेग्युलर इंटरवल पर्टिक्युलर लोकेशन अँड रिलेटिव्हली फ्यू इन्स्टन्स इज कॉल्ड एज, त्याला आपण स्पोरॅडिक असं म्हणतो. एपिडेमिक म्हणजे काय, व्हेरी सिव्हिअरली म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये असतील, वाईडली असतील, पण पिरियडिकली असतील, त्याला आपण एपिडेमिक असं म्हणतो. एंडेमिक म्हणजे काय,
कॉन्स्टंटली प्रिव्हेलंट असतात, सिव्हिअर फॉर्म मध्ये असतात किंवा मॉडरेट फॉर्म मध्ये असतात, पण पर्टिक्युलर लोकॅलिटी साठी असतात, पर्टिक्युलर स्टेट साठी असतात, डिस्ट्रिक्ट साठी असतात किंवा पर्टिक्युलर लोकॅलिटी साठी असतात. त्याला आपण एंडेमिक असं म्हणतो. त्यानंतर पॅन्डेमिक म्हणजे काय, थ्रू आउट द कंट्रीला ज्याने ऑक्युपाय केलेलं आहे किंवा एखादा कंटिन्यू किंवा एखादा टोटल वर्ल्ड वाईड ज्याचं सिच्युएशन क्रिएट झालेली आहे त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. जशी आता कोरोनाची सिच्युएशन जी आहे त्याला आपण म्हणतो pandemic diseases. ठीक आहे. The next question, which of the following group of the rhizobium is related to the clover group? क्लोअर ग्रुप, आता याच्यामध्ये बरेचसे ग्रुप आहेत. पी ग्रुप आहे, बीन ग्रुप आहे, क्लोअर ग्रुप आहे, अल्फा अल्फा आहे, ल्युपिन ग्रुप आहे. तर यामध्ये जे काही क्लोअर ग्रुपचा जो आहे रायझोबियम ट्रायफोलिया आहे क्लोअर ग्रुपचा. लेग्युनोसिरियरम जो आहे तो पी ग्रुप रिलेटेड आहे. त्यानंतर फॅज्युअली जो आहे तो बीन ग्रुप रिलेटेड आहे. मेलिलोटी जो आहे तो अल्फा अल्फा रिलेटेड आहे. लुपिन जो आहे दॅट रिलेटेड विथ द लुपिन ग्रुप. द नेक्स्ट क्वेश्चन, that is रेस्टिंग स्पोर ऑफ द रस्ट फंजाय. रेस्टिंग स्पोर जे आहे ते टिलिओस्पोर हे रस्टिंग आहेत आणि इरिडिओस्पोर जे आहेत हे रिपिटेटिंग स्पोर्स आहेत, ज्याला आपण रिपिटेटिंग स्पोर असं म्हणतो. देन व्हीट वरती दोन प्रकारचे स्पोर डेव्हलप होतात, बेसिकली इरिडिओस्पोर आणि टिलिओस्पोर जे असतील हे व्हीट वरती तयार होतात आणि बार्बेरी वरती, ज्याला आपण अल्टरनेट होस्ट म्हणतो रस्ट फंजायसाठीचा व्हीट रसचा, तर बार्बेरी वरती स्टिमॅचिया आणि ऍसिओस्पोर जे असतात हे डेव्हलप होत असतात. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 14 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग व्हायरल डिसीज इज ट्रान्समिटेड बाय द फंगल स्पेसिस. आता बऱ्याच जणांना हे माहित नसेल की फंगल स्पेसिसही या व्हायरस रिलेटेड किंवा व्हायरसला ट्रान्समिट करतात. तर त्या कुठल्या आहेत, तर त्या बेसिकली फायलम जो आहे, जो चिट्रिडिओमायकोटा फायलम जो आहे त्यामध्ये क्लास चिट्रिडिओमायसिड जो आहे, तर बेसिकली हा चिट्रिडिओमायसिड आणि जिनस ओल्पिडियम जो आहे तो हा ट्रान्सफर करतो. तर ते सगळे डिसीज जे आहेत, ल्युटस बिंग वेन व्हायरस असेल किंवा टोबॅको नेक्रोसिस व्हायरस असेल, टोबॅको स्टंट व्हायरस असेल, हे तिन्ही प्रकारचे डिसीज हा फंगल स्पेसिस ट्रान्समिट करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, aspergillus is called as the weed of laboratory, the colony color of the aspergillus candidus. लॅबोरेटरी वीड असं म्हणतो आपण त्याला. अनवॉन्टेड ज्या वेळेस आपण आयसोलेशन करत असतो त्या सिच्युएशनला हे जास्त प्रमाणामध्ये येतं, त्यामुळे आपण याला वीड असं म्हणतो, लॅबोरेटरी वीड. तर ग्रीन कलर जो आहे तो aspergillus फ्लेवरचा आहे. ब्लॅक कलर जो आहे aspergillus नायजरचा, येलो aspergillus ओरेसियसचा जो आहे येलो कलर आहे आणि ब्राऊन कलर आहे aspergillus टॅमेरीचा. आणि जो काही aspergillus कॅन्डिडस आहे त्याचा असतो व्हाईट कलर, कॉलनी कलर. कॉलनी कलर म्हणजे काय, आयसोलेशन केल्यानंतरचा असलेला कलर. Then in phylum Basidiomycota, hook-like structure are associated with the conjugation division and that is called as clamp connection. Basidiomycosaचं स्पेशल कॅरेक्टरायझेशन आहे जिथं कॅम्प कनेक्शन आपल्याला पाहायला भेटतात. Then next question आहे, in which method of sexual reproduction of the bacteria DNA is acquired through a virus. तर अशा ज्या काही कॉन्जुगेशन असेल, ट्रान्सफॉर्मेशन असेल, ट्रान्सडक्शन असेल, तर या तिन्ही मेथड मध्ये वेगवेगळ्या बेसिक टेक्निक्स आहेत. तर त्यामध्ये कॉन्जुगेशन, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन हे जे काय आहेत, आता कॉन्जुगेशन मध्ये काय केलं जातं, जे काही रेसिपियंट सेल असतात, एफ मायनस सेल आपण ज्याला म्हणतो, ह्या डायरेक्टली डीएनए ऍब्झॉर्ब करतात किंवा डोनर पासून घेतात, मेल डोनर पासून, तर त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कसं आहे की जो काही पर्टिक्युलर व्हायरस असेल त्या व्हायरस थ्रू डीएनए ट्रान्समिट केलं जातं, ज्याला बॅक्टेरियोफेजेस जे काही कॉम्बिनेशन आहे तर त्यानुसार हे ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. आणि जे काही ट्रान्सडक्शन आहे, ट्रान्सडक्शन मध्ये डीएनए ऍब्झॉर्ब फ्रॉम द एक्सटर्नल मीडिया, त्याला आपण म्हणतो ट्रान्सडक्शन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, Daedalus is a causal organism of the powder media of Sesamum. Powder media of Sesamum चा जो काही causal organism आहे तो आहे लिव्हेलिया टावरिका. प्लाझ्मोपॅरा हॅस्टेनेसी जो आहे डाउनी मीडिया ऑफ सनफ्लावर्स आहे. अल्टरनेरिया सेसॅमी जो आहे सेकंड थर्ड नंबरचा, अल्टरनेरिया स्पॉट ऑफ द सेसॅमम. मायक्रोफोमिना फॅज्युलिना रॉट स्टेम किंवा चारकोल रॉट जो असतो त्याचा आहे. आणि सुडोमोनास सेसॅमी जो आहे बॅक्टेरियल लिप स्पॉटचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19, डैश इज वेक्टर ऑफ द बंची टॉप ऑफ बनाना. बंची टॉप ऑफ बनाना ट्रांसफर करने के लिए कौन सा वेक्टर रिस्पॉन्सिबल है? So Pantalonia nigrosara, that we call it as a banana aphids, so that is responsible for the transmission.
Measles persici, that is related with the potato leaf roll viruses, nepotic viruses, rice chungu viruses. Acaria कजनी जो है तो बेसिक ट्रांसमिटेड वेक्टर है ग्राम स्टेरिलिटी के लिए. Then Bemisia tabaci, that is tomato leaf curl virus and other viruses will be transmitted with the help of Bemisia tabaci. The next Coxyline is used to indicator plant. The indicator plant ये concept कौन सी है? तो indicator plant it acts as a the basically observing plant or initial very fast symptom is show by that plant that we call it as a indicator plant. तो इसमें से जो भी कागजिलाइम जो है तो इंडिकेटर प्लांट कौन से वायरस के लिए यूज किया जाता है? तो बेसिकली सिट्रस ग्रीनिंग, यहाँ पे क्वेश्चन थोड़ा रॉन्ग हो गया है. तो करेक्ट क्वेश्चन ऐसा है, जो भी कागजिलाइम है तो इंडिकेटर प्लांट किस वायरस के लिए यूज किया जाता है? तो बेसिकली सिट्रस एक्सोकार्टिस वायरस जो भी है तो दैट इज इन रिलेटेड विद द कागजिलाइम और इंडिकेटर प्लांट. ओके. Then next question, which of the following insect have the chewing and biting type of mouth part? काही एंटॉमॉलॉजीचे क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहेत, तर लक्षात असू द्या, हे तेवढंच महत्वाचं आहे. which of the following insect have the chewing and biting type of mouth part? तर यामध्ये आन्सर आहे ग्रासहॉपरचे चिविंग अँड बायटिंग टाइप आहे. हनीबीचे जे काय आहे चिविंग अँड लॅपिंग टाइप आपण ज्याला म्हणतो. हाऊस फ्लायचे स्पॉन्जिंग टाइप आहेत. मॉस्किटो जो आहे पिअर्सिंग अँड सकिंग टाइप आहे. आणि थ्रिप्स जे आहेत रेस्पिंग अँड सकिंग टाइप आहे. देन चूज द करेक्ट पेअर द अँटेनी अँड विथ देअर इन्सेक्ट. तर करेक्ट पेअर बेसिकली type of antennae with their the basically the insect. फर्स्ट अरिस्टेट जे आहे ते इथं दिलेलं आहे सॉफ्लायचं. तर हाऊस फ्लाय मध्ये अरिस्टेट आहे. क्लॅवेट जे आहे बटरफ्लाय मध्ये आहे. जेनिकुलेट जे आहे हनीबी किंवा वॉस्प मध्ये आहे. आणि मोनिलिफॉर्म जे आहे ते टर्माइट मध्ये आहे. ठीक आहे. आणि जेनिकुलेट अगेन बटरफ्लाय मध्ये नसून ती क्लॅवेट टाइप आहे बटरफ्लाय मध्ये. आणि जेनिकुलेटचा विचार केला तर बेसिकली हनीबी किंवा वॉस्प मध्ये ती आहे. तर करेक्ट जे आहे मोनिलिफॉर्मचं जे आहे ते टर्माइट मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ एक पॅरास्टाइड ऑफ द इन्सेक्ट. एक पॅरास्टाइड, लार्वर पॅरास्टाइड हे बऱ्याचशा प्रकारचे आपण पाहिलेले आहे. ट्रायकोग्रामा स्पेसिस जे आहे ते ती आहे एक पॅरास्टाइड. ट्रायकोडर्मा फंगल बायोकंट्रोल एजंट आहे. कॅपिलोटिस क्लोरिडाइज जी आहे तर तो आहे लार्वल पॅरास्टाइड. सी आणि डी जो आहे ते लार्वल पॅरासाइड रिलेटेड आहे. देन नेक्स्ट CDE तिन्ही जे आहेत ते लार्वल पॅरास्टाइड आहेत. ट्रायकोग्रामा स्पेसिस एक पॅरास्टाइड आहे आणि ट्रायकोडर्मा जे आहे ते फंगल बायो कंट्रोल एजंट. Then next, the caterpillar on the flower or particularly bore into the bolls. When they bore into flower buds, the flower do not open and give rosette appearance in a typical symptom of that as pest of the cotton. तर हे सगळे काही पेस्ट आहे जे काही सिम्पटम आहे, कॅटरपिलर काय करते की फ्लावर बर्डला फीड करते, फ्लावर किंवा त्या बॉल मध्ये जाऊन इन्फेक्शन क्रिएट करते आणि त्या कंडिशन मुळे फ्लावर जे काही बॉल डेव्हलपमेंट आहे व्यवस्थित होत नाही किंवा रोजेट लाईक अपीअरन्स त्यावेळेस क्रिएट करतो. तर हे कुठल्या पेस्टचं सिम्पटम आहे? तर पेक्टिनोफोरा गॉसिपियला, ज्याला आपण पिंक बोलवम असं म्हणतो, तर ते महत्वाचं आहे. हेलिकोवर्पा जी आहे अमेरिकन बोलवम म्हणतो आपण तिला. एरियाज विक्टला जो आहे तो स्पॉटेड बोलवम. ट्रॅकेजस सिंगुलॅटिस जो आहे तो रेड कॉटन बग आहे. आणि बेमिसिया टॅबॅकी व्हाईट फ्लाय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्सटर्नल ग्रेन फीडर? हा क्वेश्चन महत्वाचा आहे. या क्वेश्चन मध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल फीडर जे आहे ते व्यवस्थित करा. यावरती डेफिनेटली एखादा क्वेश्चन तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये ट्रायबोलियम कास्टेनियम जो आहे तर त्यामध्ये सायटोटोगा सिरेलेला जो आहे तो आहे एक्सटर्नल फीडर आणि बाकीचे जे काही आहे ते बी आणि CE ऑप्शन तर ते इंटरनल फीडरचे नाव आहेत पूर्ण. Then next, larva bores into the tunnel shoot and causes the withering of the terminal shoot. Dead hearts also bore the petioles of the leaves, flower bud and developing bud, which make the fruit unfit for the consumption. And it is the typical type of symptom Lichnioides originalis in a brinjal.
डॅश डॅश इज अ फॅमिली ऑफ ल्युशिनाइड्स ऑर्गॅनॅलिज. बेसिकली जे काही याच्यामध्ये ब्रिंजलचा फ्रूट बोरर आहे त्याचं कॅरेक्टरायझेशन दिलेलं आहे की अशा अशा प्रकारे तो इन्फेक्शन क्रिएट करतो, ते फ्रूट कन्झम्पशन साठी आपल्याला योग्य नसतं. तर त्या जे काही ल्युशिनॉइड्स ऑर्गॅनॅलिज जो आहे फ्रूट बोरर, तर त्याची फॅमिली कुठली आहे तर पायरेस्टिडी जी आहे ती त्याची फॅमिली आहे. देन कोक्सिनिडी जी आहे हट्टा बिटलची फॅमिली आहे. पोटॅटो आणि टोमॅटो मध्ये हा पेस्ट महत्वाचा आहे. अॅग्रोमायझिडी आहे, पी लिप मायनर आहे, त्याचे होस्ट जे काही रिलेटेड आहेत होस्टही आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. पीट, पोटॅटो आणि लिन्सीड जे आहेत याचे बेसिकली होस्ट आहेत. थ्रिपिडी जी आहे कॉमन फॅमिली आहे थ्रिप्स साठी. आणि नॉक्टिडी जी आहे शूट आणि फ्रूट बोरर जे काही ओकरा रिलेटेड किंवा अदर पेस्ट आहेत तर बेसिकली याची फॅमिली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज द साइट ऑफ प्युपेशन ऑफ रायनोसेरस बिटर. तर रायनोसेरस बिटर रिलेटेड जे काही इन अर्धन सेल किंवा अर्धन टनेल ज्याला आपण म्हणतो, तर त्यामध्ये रायनोसेरस बिटर एग लेइंग करतात. त्यानंतर इन द फ्लावर कोकून इनसाइड द ट्रंक ऑर टनेल ते रेड पाम विल करतात त्यामध्ये. इनसाइड द वेब इन द थिन सिल्कन कोकून जे आहे ब्लॅक हेडेड कॅटरपिलर जे असतात त्या अशा प्रकारच्या एग लेइंग करतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डॅश डॅश डेज इज जेस्टेशन पिरियड ऑफ द काऊ. जेस्टेशन पिरियड काऊचा इथं विचारला गेलेला आहे. तर 280 ते 290 दिवसाचा जो पिरियड आहे ते काऊ रिलेटेड आहे. देन द caterpillar feed on the flower bud flower. I think this is question is repeated. Then question number 30, which of the following is wrong about queen bee in a beekeeping. beekeeping related जे काही महत्वाचे आहेत तर ते apiculture सेरिकल्चर ते एखादा क्वेश्चन आपण त्यावरून एक्सपेक्ट करू शकतो. तर जे काही लाईफ स्पॅन आहे तो 2 ते 5 वर्षाचा असतो. यस. जनरली 1 क्वीन असते पर बी यूजला. बरोबर आहे. एक क्वीन किंवा एक पेक्षा जास्त क्वीन तिथे नसतात. लेग स्ट्रॉंग असतात किंवा त्या रॉयल जेली ज्याला आपण म्हणतो त्यावरती फीड करतात. ले ओनली फर्टाईल एग. फर्टिलाइज एग्स ले करतात का त्या नाही, दोन्ही बी फर्टिलाइज एग आणि अनफर्टिलाइज एग या दोन्ही प्रकारचे एग लेईंग ते करतात. फर्टिलाइज एग डेव्हलप इंटू द फिमेल. यस, फर्टिलाइज एग जे असतात त्या फिमेल म्हणून डेव्हलप होतात. अनफर्टिलाइज जे असतात त्या वर्कर म्हणून डेव्हलप होतात. देन नेक्स्ट आहे, द organism having a more than 2 brood or generation per year is called as. आता असा ऑर्गॅनिझम ज्याचे जनरेशन 2 किंवा 2 पेक्षा जास्त एका वर्षामध्ये कंप्लीट होतात त्याला आपण काय म्हणतो तर मल्टी होल्टाईन म्हणतो. सेरिकल्चर रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. मल्टी होल्टाईन. युनि होल्टाईन कशाला म्हणतो तर एक जनरेशन पर इयर ज्याचं कंप्लीट होत असेल त्याला आपण युनि होल्टाईन असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जे काही आहे बाय होल्टाईन, दोन जनरेशन एका वर्षामध्ये. आणि सेमी होल्टाईन जी कन्सेप्ट आहे, सेमी होल्टाईन लेस दॅन 1 जनरेशन किंवा लेस दॅन युनि होल्टाईन, एक जनरेशन पेक्षा कमी होणं तिथं त्याला आपण म्हणतो सेमी होल्टाईन. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॉलिफॅगस स्पेस. पॉलिफॅगस स्पेस कुठली नाही. पॉलिफॅगसचा अर्थ काय आहे, मोर दॅन 2 होस्ट किंवा ज्याला आपण म्हणतो हेवीएस्ट फीडर असतात. पॉलिफॅगस म्हणजे की बेसिकली जास्त ज्यांचे होस्ट असतात, मोर दॅन द सिंगल होस्ट जे फीड करतात त्याला आपण पॉलिफॅगस पेस्ट असं म्हणतो. तर मिथेना सेपरेटा जे आहे आर्मीवॉर्म ज्याला आपण म्हणतो ही पॉलिफॅगस आहे. ओडोनॅटोटर्मस ओबेसस जो आहे त्याला टर्माइड असं आपण म्हणतो, ही पॉलिफॅगस आहे. फिंगटेना सेचरेटा जो आहे तो बॉम्बे लोकस ज्याला आपण म्हणतो ही पॉलिफॅगस आहे. मेरिक्टॅचियस सॅक्रोडस जो आहे ही पॉलिफॅगस नाहीये. फ्रूट बोरर जो आहे आवळाचा, याचे सायंटिफिक नेम आहे. स्टर्नोचिटस ग्रेगॅरिया जो आहे हा पण पॉलिफॅगस आहे, ज्याला डेझर्ट लोकस आपण असं म्हणतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द रेड लाईट इज अ डॅश मेथड ऑफ पेस्ट कंट्रोल. तर रेड लाईटचा यूज करणं ही जी काही मेथड आहे ती फिजिकल मेथड आहे. देन the way in which the chemical act upon the system of an insect to cause its death is called as. तर असं केमिकल की जे इन्सेक्टच्या सिस्टीम मध्ये एंट्री करून त्याची डेथ किल करतं त्याला आपण म्हणतो मोड ऑफ ऍक्शन ऑफ दॅट केमिकल. ठीक आहे. देन नेक्स्ट, Weissman ring gland which is present into the larva of dash dash behind the brain as a ring around the aorta. हा मॉर्फॉलॉजिकल पार्ट आहे पूर्ण त्या
इन्सेक्ट रिलेटेड. तर हे कुठल्या इन्सेक्ट मध्ये वेस्टमॅन रिंग बेसिकली प्रेझेंट असतात असा क्वेश्चनचा अर्थ आहे. तर ती ऑर्डर आहे डिप्टेरा. डिप्टेरा म्हणजे जे हाऊस फ्लाय वगैरे असतात त्याची ऑर्डरच्या रिलेटेड वेस्टमॅन रिंग ही महत्वाची कन्सेप्ट आहे. द नेक्स्ट question आहे glistering zigzag tunnels on the citrus leaf is a identification marks of dash dash based on their damage. लिप मायनर इन केस तुम्हाला एंटॉमॉलॉजी किंवा पॅथॉलॉजी वरती क्वेश्चन विचारला असेल तर बेसिकली कॉजल ऑर्गॅनिझम जी ऑलरेडी पीडीएफ मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे, एसएससी च्या ऍप वरती टाकलेली आहे. तर त्या पीडीएफ वरून कॉजल ऑर्गॅनिझम आणि वेक्टर तुमचे क्लिअर होतील. जर क्वेश्चन आलाच तर त्यावरून तुम्हाला विचारला जाईल, आणि नाही जर त्यावरती आला तर सिम्पटम रिलेटेड जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तेवढं फक्त व्यवस्थित करा तुम्ही. तर त्यामध्ये एंटॉमॉलॉजी असेल किंवा पॅथॉलॉजी असेल तर हे महत्वाचे क्वेश्चन असतील. तर झिगझॅग टनेल सिट्रल लिप वरती जे काही डेव्हलप होतात तर दॅट इज द आयडेंटिफिकेशन मास रिलेटेड विथ द लिप मायनर. ठीक आहे, लिप मायनर मुळे अशा प्रकारचे झिगझॅग जे काही ऍक्सिस आहेत किंवा जे काही टनेल्स आहेत ते डेव्हलप होतात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे which of the following is used as a predator to control the mealybug. आता mealybugला कंट्रोल करण्यासाठी कुठला प्रिडेटर यूज केला जातो तर क्रिप्टोलेमस मॉन्टेरायझेरी जो आहे तो यूज केला जातो. त्याच्यानंतर क्रायसोपरला कार्निया ऍफिड असेल, जॅसिड्स असेल किंवा व्हाईट फ्लाय असेल त्यासाठी हा यूज केला जातो. त्यानंतर सायटोसोरस निग्रेटा जो आहे तो स्टेजोसोरस निग्रेटा स्केल इन्सेक्ट साठी बेसिकली आहे तो, किंवा स्केल इन्सेक्टला आपण म्हणतो. रोडनलस कार्डिनॅलिस जो आहे कॉटनिक विजन स्केल साठी, आणि लास्ट ई जो आहे कोनोबार्थिया ऍफिडेवरम जो आहे तो बेसिकली शुगर केन व्हाईट वुली ऍफिड रिलेटेड हा महत्वाचा आहे. The next question आहे ideal trap crop for which is used to control the tomato fruit borer. तर टोमॅटो फ्रूट बोररला कंट्रोल करण्यासाठी तर ट्रॅप क्रॉप म्हणजे काय तर मेन क्रॉप मध्ये असं एखादं क्रॉप लावून द्यायचं की जो काही फ्रूट बोररचा अटॅक असेल तो अटॅक त्या मेन क्रॉप वरती न येता टोमॅटो वरती न येता तो पूर्ण त्या क्रॉप वरती गेला पाहिजे. तर तसं त्यामध्ये आपण मॅरीगोल्ड लावलं पाहिजे ट्रॅप क्रॉप म्हणून. हे जे काय आपण हे जे काही ज्या काही मेथड यूज करतोय ट्रॅप क्रॉप वगैरे तर या सगळ्यात महत्वाच्या आहेत. इंटिग्रेटेड जे काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण म्हणतो त्यासाठी या सगळ्यात महत्वाच्या आहेत. तर मॅरीगोल्ड हे क्रॉप आपण यूज करू शकतो टोमॅटो मध्ये. त्यानंतर इंडियन मस्टर्ड जे आहे डी नंबरचा ऑप्शन हे डायमंड बॅक मॉथ रिलेटेड आपण ट्रॅप क्रॉप म्हणून यूज करू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 39. The antioxidant properties of neem first reported in India against अँटीफिडन प्रॉपर्टी नीमच्या ज्या काय आहेत त्या इंडियामध्ये फर्स्ट कुठल्या इन्सेक्टच्या अगेन्स्ट रिपोर्ट केलेल्या होत्या तर डेझर्ट लोकस जो आहे त्या रिलेटेड ह्या फर्स्ट टाइम डिस्कवर केलेल्या होत्या. द नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅडस इज अ वेक्टर फॉर द येलो व्हेल मोझॅक ऑफ ओक्रा. व्हाईट फ्लाय वेक्टर आहे. द नेक्स्ट द डायपॉज स्टेज ऑफ रेड हेरी कॅटरपिलर. डायपॉजिंग स्टेज रेस्टिंग स्टेज ज्याला आपण म्हणतो तर प्युपल स्टेज आहे रेड हेरी कॅटरपिलर रिलेटेड. The next insecticidal property of DDT was first discovered by कोणी डिस्कवर केलेली आहे insecticidal property of DDT तर पॉल मुलर जो आहे त्यांनी डिस्कवर केलेली आहे. W.R. Stanley is related with the crystalline nature of the viruses. डी.एस. धालीवाल आणि रमेश अरोरा जे काही जी.एस. धालीवालचं जे पुस्तक आहे IPM कन्सेप्ट अँड अप्रोचेस तर त्या बुकचा ऑथर आहे ते. देन स्टेफन फोर्ड जो आहे तो लॉ ऑफ टॉलरन्स दिलेला आहे त्या फोर्डने, आणि आर.एच. पेंटर जो आहे फादर ऑफ होस्ट प्लांट रेजिस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅडस इज अ नॉट डॉर्फ पर्पज ब्रीड रिलेटेड विथ द काऊ. तर गीर आहे जी की डॉर्फ पर्पज साठी यूज केलेली जात नाही. बाकीच्या ज्या आहेत त्या डॉर्फ पर्पज साठी यूज केले जातात. त्यामध्ये खिलार असेल, हलिकर असेल, रेड कंदारी असेल, अमृत महल असेल. त्यानंतर फुले त्रिवेणी इज अ क्रॉस ब्रीड ऑफ द कॅटल डेव्हलप बाय द एमपीकेव्ही रावरी हॅव्हिंग द क्रॉस बिटवीन एचएफ into gear into jersey. Dash dash percentage of the gear is involved in it. आता गिरचं पर्सेंटेज विचारलाय तर गिरचं पर्सेंटेज जे आहे 25% गिर आणि जर्सी जे आहे त्या 25% मध्ये यूज केल्या जातात, आणि एचएफ जी आहे ही 50% यूज केली जाते. देन दॅट इज द ओरिजिन ऑफ लखानी ब्रीड ऑफ कॅटल. लखानी ब्रीडचा आसाम आहे. तमिळनाडू कोणता आहे बर्गर किंवा कंगायम ज्या ब्रीड आहेत त्याचं तमिळनाडू आहे.
कर्नाटका अमृतमहल असेल, हल्लीकरा असेल आणि खिल्लार असेल, ह्या कर्नाटकाच्या आहेत. मध्य प्रदेश मध्ये कुठल्या ब्रीडचं ओरिजिन आहे? मालवी आहे, डांगी आहे, गवलाव आहे, विलमारी आहे. तर डांगीचं जे आहे महाराष्ट्र पण आपण ओरिजिन कन्सिडर करू शकतो, काही पार्ट महाराष्ट्राचा. आणि गुजरात मध्ये जे आहे तर गिरचं ओरिजिन आहे गुजरात. The next question आहे, which of the following is not a breed of buffalo in a सेंट्रल इंडिया ग्रुप? सेंट्रल इंडिया, तर त्यामध्ये बरेचसे ग्रुप आहेत. सेंट्रल इंडिया असेल, साऊथर्न इंडिया असेल, तर कुठल्या ब्रीडचं नाही तर जाफराबादी जी आहे, जाफराबादी ही सेंट्रल इंडियामध्ये येत नाही, ती गुजरात ग्रुपमध्ये येते. गुजरात ग्रुपमध्ये दुसऱ्या कुठल्या येतात? सुरती आणि मेहसाणा जी आहे ती गुजरात ग्रुपमध्ये येतात. The next question आहे, which of the following is not a bacterial disease in cattle? तर बॅक्टेरियल डिसीज कुठला नाही तर फूट अँड माउथ डिसीज जो आहे तो बॅक्टेरियल नाही. बाकीचे जे काही आहे ते हिमोरेजिक सेप्टिसेमिया असेल, टीबी असेल, ब्रासिलोसिस असेल, अँथ्रॅक्स असेल, दॅट इज रिलेटेड विथ द bacterial disease. Then question number 40 is breeding between the original animal which is not related to each other since last 4 to 5 year but belonging to the same species. म्हणजे 4-5 वर्षापासून ते अॅनिमल एकमेकांशी रिलेटेड नाही आहेत पण ते सेम स्पेसिसचे आहेत, तर त्यामध्ये ब्रीडिंग करणं, अशा ब्रीडिंग मेथडला आपण म्हणतो आउट क्रॉसिंग. ग्रेडिंग अप जे आहे, ग्रेडिंग अप कशाला काय म्हणतो आपण? आउट क्रॉसिंगचाच हा पर्टिक्युलर फॉर्म आहे ग्रेडिंग अप म्हणजे. डिटेल मध्ये आपण पाहूया त्याला. देन स्पेसिस हायब्रिडायझेशन म्हणजे काय? 2 डिफरंट स्पेसिस ऑफ अॅनिमल गेट क्रॉस. डिफरंट स्पेसिस असेल तर आपण त्याला म्हणतो स्पेसिस हायब्रिडायझेशन. देन क्रॉस ब्रीडिंग when two superior breed are crossed together, त्याला आपण क्रॉस ब्रीडिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याला आपण क्लोज ब्रीडिंग असं म्हणतो. क्रॉस ब्रीडिंग मध्ये नॉट ओनली प्रोड्युसेस द न्यू जनरेशन बट ऑल्सो टू एन्हान्स द प्रोडक्शन ऑल्सो. क्रॉस ब्रीडिंग आपण का करतो? ती नवीन जनरेशन तयार करण्यासाठी, तर नवीन जनरेशन मध्ये प्रोडक्शन जी काही लेवल आहे ती इन्क्रीज करण्यासाठी क्रॉस ब्रीडिंग करतो. आणि क्लोज ब्रीडिंग जे काही आहे, क्लोज ब्रीडिंग म्हणजे काय? related to the very basically related to the very breed related to the very close relation or the related animal. जसं की सायर इंटू डॅम असं आपण केलं तर त्याला आपण क्लोज ब्रीडिंग असं म्हणतो. ग्रेडिंग अपचं कॅरेक्टर काय? ग्रेडिंग अप मध्ये 3-4 वर्ष कंटिन्युअस लागतात. जसं फॉर एक्झाम्पल आपण 1 वर्षी जर क्रॉसिंग केलं तर त्याचं जे काही F1 आपल्याला मिळेल त्यासोबतच अगेन त्या ब्रीडचं क्रॉसिंग करायचं जे काही आपण घेतलेलं आहे, त्यापासून परत आपल्याला F2 भेटेल. F2 भेटल्यानंतर त्यामध्ये अगेन सेम ब्रीडिंगचं क्रॉसिंग करायचं F2 सोबत, F3 भेटेल आणि F3 सोबत सेम ब्रीडचं क्रॉसिंग करायचं, त्यामध्ये जे काही सुपेरियर ब्रीडचा पूल आपण घेतलेला असतो, तर त्याची क्रॉसिंग केल्यानंतर आपल्याला 5 ते 6 जनरेशन गेल्यानंतर आपल्याला जे काही आपल्याला न्यू जनरेशन मिळणार आहे ते असेल आपलं कॅरेक्टर. जे काही आपल्याला मिळणार असेल ते असेल ग्रेडिंग अपचं कॅरेक्टर. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्रेडिंग अप करण्यासाठी आपल्याला 5 ते 6 वर्ष, 6 जनरेशन, 6 वर्ष म्हणण्यापेक्षा 5 ते 6 जनरेशन आपल्याला तिथं वेट करावा लागतो. The next question number 49 जो आहे, according to the food safety standard milk, the goat milk should contain that percentage of the fat. तर 3.5% ऑप्शन आन्सर आहे. स्टँडर्ड मिल्क ज्याला आपण म्हणतो, फूड सेफ्टी अथॉरिटीने जे काही स्टँडर्ड दिलेले आहे त्यानुसार काऊ आणि गोट मिल्कचं जे आहे 3.5% फॅट पर्सेंटेज पाहिजे. 5% बफेलो मिल्क के लिए, 4.5% स्टैंडर्डाइज मिल्क के लिए, 3% टोन मिल्क के लिए एंड 1.5% ये है डबल टोन मिल्क के रिलेटेड. देन नेक्स्ट क्वेश्चन, डैडल्स इज नॉट अ फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट. दही, श्रीखंड, चीज, चक्का एंड लस्सी. सो चीज इज नॉट रिलेटेड विद द फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट. फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट के रिलेटेड ये नहीं है. तो चीज क्या है? एंजाइम कोआगुलेटेड मिल्क प्रोडक्ट है चीज. The next question, that is a pH required to cultivate the grape. महत्वाचा जो क्वेश्चन आहे असा तुम्हाला येऊ शकतो. मी आज संध्याकाळीच एक PDF टाकेल आपल्या त्या ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये हॉर्टिकल्चरचे मॅक्झिमम क्रॉप मी कव्हर केलेले आहेत त्यांनी आणि ते ऑथेंटिकेट सोर्स पासून पूर्ण घेतलेले आहेत, तर ते थोडंसं पाहून घ्या. त्यावरती 2018ला 17-18ला आय थिंक जवळपास 5 ते 6 क्वेश्चन फक्त पीएच रिलेटेड होते, तर ते तेवढं महत्वाचं तुम्ही पाहून घ्या. तर ग्रेप कल्टिवेशन साठी जो आहे 6.5 to 7.5 हा महत्वाचा पीएच आहे.
देन नेक्स्ट जो काही आहे रिलेटेड टू दॅट 5.5 to 6.5 ऍपलचा आहे 6.5 to 8.5 किंवा 7.5 जो आपण म्हणतो. बनानाचा आहे 5 to 6 जो आहे पायनॅपलचा आहे आणि 7 to 8 जो आहे तो फिग रिलेटेड आहे. द नेक्स्ट क्वेश्चन डॅश फिश कंटेन हायेस्ट प्रोटीन. कुठल्या फिश मध्ये हायेस्ट प्रोटीन आहे तर जे काही टवना फिश आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन पर्सेंटेज असतं. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज इरिगेशन युजली डज नॉट फॉलो. कुठली मेथड इरिगेशन साठी फॉलो केली जात नाही तर अंडरग्राउंड इरिगेशन जे आहे ते जनरली फॉलो केलं जात नाही. नंतरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश डिग्री सेल्सिअस इज अ मिनिमम टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर राईस. तर 12 डिग्री सेल्सिअस आहे मिनिमम टेम्परेचर. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप रिक्वायर्ड अर्थिंग अप. अर्थिंग अप कुठं आपण जास्त करतो तर पोटॅटो मध्ये दिलेल्या ऑप्शन पैकी पोटॅटो मध्ये ऑप्शन करतो. जर अर्थिंग अप ऑपरेशन केलं नाही तर काय होईल, जे काही संस्कार्ड इफेक्ट म्हणतो किंवा ग्रीनिंग डिसीज ज्याला आपण म्हणतो तर तो पोटॅटो मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे अर्थिंग अप करणं महत्वाचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश केजी पर हेक्टर इज सिलेक्ट फॉर द हायब्रिड मेज. तर 20 to 25 केजी आहे. 50 केजी जो आहे मेज फॉडर पर्पज साठी जर आपण यूज केलं तर 50 केजी आहे. 18 to 20 केजी जो आहे मेज कंपोजिट मेज साठी जर कल्टिवेशन आपण केलं तर त्याचा आहे. 25 ते 30 जो आहे वीटचा डिबलिंगचा जो रेशो आहे तो 25 ते 30 आहे. आणि पर मिलेटचा स्विंगचा जो आहे 4 to 5 केजी आहे पर मिलेटचा. देन विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज यूज टू प्रिपेअर माल्ट बियर विस्की अँड विनेगर. हे चारही प्रॉडक्ट एका क्रॉप कुठल्या क्रॉप पासून तयार केले जातात तर बार्ली पासून तयार केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट हायब्रिड ऑफ sorghum रिलीज इन 1964. CHS1 जे आहे क्युम्युलेटिव्ह sorghum हायब्रिड तर ते 1964 मध्ये फर्स्ट टाइम रिलीज केलेलं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अ कल्चरल ऑपरेशन ऑफ बनाना प्लांट विच गिव्ह ऍडिशनल सपोर्ट टू द प्लांट. तर ऍडिशनल सपोर्ट देण्यासाठी जे काही ऑपरेशन केलं जातं बनाना मध्ये त्याला आपण क्रॉपिंग असं म्हणतो. त्यानंतर रटोनिंग शुगर केन मध्ये आपण पाहतो. अर्थिंग अप आताच आपण पाहिलं पोटॅटो रिलेटेड आहे जी की सॉइल सपोर्ट करतं. रेटिंग ज्यूट मध्ये आणि प्रिमिंग जे आहे प्रिमिंग ज्याला आपण म्हणतो की जे काही मॅच्युअर फ्लावर लिव्ज असतील टोबॅको मध्ये म्हणा तर त्या ते लिव्ज हार्वेस्ट करणं त्याला आपण म्हणतो प्रिमिंग. आणि लास्ट क्वेश्चन आहे पेगिंग इज इम्पॉर्टंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप. पेगिंग जे काही ऑपरेशन आहे जे ते सगळ्यात महत्वाचं आहे ग्राउंडनट रिलेटेड. आणि ग्राउंडनट मध्ये दुसरे ड्रम रोलिंग एक जे ऑपरेशन आहे ड्रम रोलिंग कशासाठी तर जे काही पेगिंग झालेलं असतं ते व्यवस्थित त्या जमिनीमध्ये इन्सर्ट होण्यासाठी एंट्री होण्यासाठी आपण ड्रम रोलिंग पण ग्राउंडनट मध्ये करत असतो. तर ही झाली टेस्ट नंबर 11 तुमची 60 क्वेश्चनची. महत्वाचे जे काही पॅथो आणि एंटोचे क्वेश्चन यामध्ये कव्हर केलेले आहेत. हे क्वेश्चन आता पॅथो आणि एंटो रिलेटेड मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार नाहीत. या अगोदर जे काही झालेले तेही महत्वाचे आहेत हेही महत्वाचे आहेत. जर खूपच बेसिक मध्ये गेले तर आपले ते सुटायला नको म्हणून या क्वेश्चन मी घेतलेले आहेत. लास्ट इयर मध्ये जसं वन लाईन क्वेश्चन आलेले होते एकाच क्वेश्चन रिलेटेड किंवा एका लाईन मध्ये तर त्या रिलेटेड क्वेश्चन आले तर असे तुम्हाला येऊ शकतात. यावरून तुम्ही जे काही अदर ऑपरेशन्स असतील अदर स्टडी असेल याला प्लॅन करा आणि व्यवस्थित जे काही 17 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत त्याचा व्यवस्थित प्लॅन करून स्टडी करा. ठीक आहे. तू कुणाला काही डाऊट अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. वी कॅन स्टॉप हिअर. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी एनी डाऊट यू कॅन आस्क मी. So we will stop here. Thank you so much.